जय सेवालाल। बंजारा समाजेर काशीकरण प्रसिद्ध पोहरा देवी ये गावेन आतावी मन खूप आनंद भेगा। माता जगदंबा आणि सेवालाल महाराज मंदिरे मन आशीर्वाद लेर संधी मळी। आदरणीय रामराव महाराजेर आशीर्वाद मळो। मैं तमाम बंजारा समाजेर विकासे सारू महाराष्ट्रेर मुख्यमंत्री करण पूर्ण प्रयत्न करू छु। तम काळजी करू मत से संत महाराज मन महाराष्ट्रेर विकासे सारू आशीर्वाद दो ही नम्र विनंती। आई जगदंबा संत सेवालाल महाराज ज्यांचा आशीर्वाद आत्ताच या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाला असे आपले सद्गुरू संत रामराव महाराज, आमच्या सहकारी पंकजाताई मुंडे, संजयजी राठोड, रणजितजी पाटील, माजी मंत्री मनोहर भाऊ नाईक, सन्माननीय आमदार राजेंद्रजी पाटणी, हरिभाऊजी राठोड, अशोकजी उईके, या ठिकाणी विशेषत्वाने बाहेरून आलेले रामलूजी नाईक, प्रभूजी चव्हाण, माजी मंत्री संजयजी देशमुख, निलयजी नाईक, रेवू नाईक, राजेंद्रजी डांगे, माजी आमदार अनंतकुमार पाटीलजी, बाबूसिंग महाराज, महंत जितेंद्र महाराज, देवीदासजी राठोड, आपले आयजी विठ्ठल जाधव, राहुल द्विवेदी, आपले कलेक्टर प्रशांत होळकर, गणेश पाटील, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी अधिकारी आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मी स्वतःला सौभाग्यशाली समजतो की आज पोहरा देवी येथे आई जगदंबेच्या चरणी, सेवालाल महाराजांच्या चरणी एक अतिशय भव्य असा विश्व शांती करता शतचंडी यज्ञ सुरू असताना माननीय रामराव महाराजांचा आदेश आला की या शतचंडी यज्ञामध्ये आहुती देण्याकरता तुम्ही या ठिकाणी आलं पाहिजे। आणि माझ्या मनामध्ये या ठिकाणी येण्याची इच्छा होतीच। मागच्याही वर्षी खरं म्हणजे संजय भाऊ राठोड यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं होतं, काही कारणाने मी येऊ शकलो नव्हतो, पण आज मला अत्यंत आनंद आहे की खऱ्या अर्थानं बंजारा समाजाच्या काशीमध्ये या ठिकाणी येण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मिळाली। खरोखर मी आई जगदंबेचे आभार मानतो, सेवालाल महाराजांचे आभार मानतो आणि ज्यांनी निमंत्रण दिलं त्या आदरणीय रामराव महाराजांचे देखील या ठिकाणी आभार मानतो। खरं तर बंजारा समाजाचा इतिहास हा खूप मोठा आहे। ही भारतातल्या अतिशय प्राचीन संस्कृतीपैकी एक संस्कृती आहे। बंजारा समाजाची आपली भाषा, आपली संस्कृती आणि अतिशय संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये संघर्ष करत फिरत या समाजानं देशाच्या विविध भागामध्ये आपला बसेरा बसवला आणि आज आपण बघतो की संपूर्ण देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये आपल्याला एक समाज हा निश्चित पाहायला मिळतो आणि तो समाज म्हणजे आमचा बंजारा समाज आहे। हा देशव्यापी अशा प्रकारचा हा समाज या ठिकाणी आहे। पण या समाजाच्या विविध ज्या विकासाच्या संकल्पना आहेत त्याबद्दल देखील या ठिकाणी खऱ्या अर्थानं चर्चा झाली आणि मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बंजारा समाजाच्या समोरचे जे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेल्या विविध प्रकारच्या संकल्पना, मग आंध्र प्रदेशात काय होतं, अजून दुसऱ्या राज्यात काय होतं, या सगळ्या गोष्टीचा नीट अभ्यास आम्ही करू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये बंजारा समाजाच्या पाठीशी उभं राहून या समाजाचा विकास झाला पाहिजे, हा समाज पुढे गेला पाहिजे याकरता आई जगदंबेच्या आशीर्वादानं, सेवालाल महाराजांच्या आशीर्वादानं निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करू, हा विश्वास आज आदरणीय रामराव महाराजांना मी देतो।
खर तर या पोहरादेवीच्या विकासाकरता एक मोठी संकल्पना तयार व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न अनेक वर्ष सुरू होता. मला आनंद वाटतो की या ठिकाणी आमचे संजय भाऊ राठोड असतील, राजेंद्रजी पाटणे असतील, अतिशय सुंदर अशा प्रकारचा आराखडा इथल्या विकासाचा तयार करण्यात आला. आणि हा आराखडा ज्यावेळेस माझ्यासमोर मांडला त्यावेळेस मी देखील अत्यंत आनंदित झालो. कारण अनेक वेळा आराखडा आपण म्हटला की सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल तयार होतं, त्याच्यामध्ये कुठलाही भाव नसतो. पण जो आराखडा पोहरादेवी करता तयार केलेला आहे, मला विश्वास आहे जगभरातला कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी आल्यानंतर बंजारा समाजाची संपूर्ण संस्कृती, ही सगळे सांस्कृतिक ठेवा, बंजारा समाजाचे सर्व सण आचरण, या प्रत्येक गोष्टीचं अतिशय जिवंत दर्शन या ठिकाणी या आराखड्याच्या माध्यमातून सर्वांना होणार आहे. मला तर विश्वास आहे आजपर्यंत बंजारा समाजाच्या काशीला येण्याकरता समाजातल्या सगळ्या लोकांना आकर्षण तर होतच, पण एकदा हा आराखडा तयार झाला की रामराव महाराज बंजारा समाज असो की कुठलाही समाज असो, प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला हे वाटेल की एक दिवस तरी मी पोहरादेवीला जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतलं पाहिजे. अशा प्रकारचा हा संपूर्ण आराखडा या ठिकाणी तयार केलाय. आपले वेगवेगळे जे सण आहेत त्या सणांचा देखील त्याच्यामध्ये पूर्णपणे भाव आपण उमटवण्याचा प्रयत्न केलाय. आणि खऱ्या अर्थानं सेवालाल महाराजांच्या जीवनामध्ये जे वेगवेगळे प्रसंग आहेत, ज्या प्रकारे सामान्य माणसाला त्यांनी मदत केली, दुष्काळामध्ये मदत केली, लोकांना खायला दिलं, अन्नधान्य दिलं, त्यांच्या जीवनातला क्षण हा या ठिकाणी आपल्याला या आराखड्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. आणि मी तुम्हाला वचन देतो, आम्ही सगळे मंचावर बसलेली मंडळी निश्चितपणे एका निश्चित कालावधीमध्ये या आराखड्याचं काम पूर्ण करू. या आराखड्याकरता निधीची कुठेही कमतरता आम्ही पडू देणार नाही. आपले संजय भाऊ राठोड हे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मी निर्णय केला त्यांना वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री बनवायचा. ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की माझी काही चूक झाली का, तुम्ही यवतमाळ जिल्ह्याच्या ऐवजी मला वाशिम जिल्हा दिला. मी म्हटलं तुम्ही चांगलंच काम करता, पण तुमच्या हातून एक मोठं पुण्य कार्य व्हावं असं मला वाटतं. तुमच्या हातून या पोहरादेवीचा विकास व्हावा याकरता तुम्हाला मी वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री या ठिकाणी बनवलाय. आणि त्यांनी लगेच तो कार्यभार स्वीकारला आणि आता चांगल्या प्रकारे ते काम सुरू केलंय. आणि आपले माजी पालकमंत्री रणजित पाटीलजी देखील या ठिकाणी आहेत. रणजितजी देखील निश्चितपणे त्यांना मदत करतील. आणि आमचे पाटणेजी तर असे आहेत की यांना तुम्ही जे काम द्याल ते काम यशस्वीपणे पार पाडतात. ते जसे स्मार्ट आहेत तसं कामही स्मार्टच करतात. त्यामुळे त्यांची मदत याच्यामध्ये आहे. सगळे आपले नेते मंडळी मनोहर भाऊ आहेत, राठोड साहेब आहेत, सगळ्यांची मदत निश्चितपणे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि त्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा विकास या भागामध्ये करण्याचा प्रयत्न आपला आहे. आज या निमित्ताने सन्माननीय पाटणी साहेबांनी या भागामध्ये सिंचन विहिरीच्या संदर्भातला विषय मांडला आणि 3000 सिंचन विहिरी या ठिकाणी झाल्या पाहिजेत अशा प्रकारची मागणी त्यांनी केली. खरं म्हणजे मला सांगितलं पाहिजे की आपलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून, धडक विहिरीच्या माध्यमातून, सिंचन विहिरीच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत आपण पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि मला अत्यंत आनंद वाटतो की 1-1.5 वर्षामध्ये जे आपण काम करू शकलो त्या कामाचा परिणाम असा आहे की खरीपाचं पीक, रबीचं पीक हे मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्याला घेता आलं. आणि गेले 5 वर्ष आमचा शेतीचा विकास दर हा उणे होता, तो निगेटिव्ह होता, तो -5, -4, -11 होता. या वर्षी पहिल्यांदा आमचा शेतीचा विकास दर हा प्लस मध्ये गेला आणि थेट 12% तो वर गेला. आणि त्याचा परिणाम असा आहे की आमच्या शेतकऱ्याला जर मागच्या 2-3 वर्षाची तुलना केली तर 40,000 कोटी रुपयाचं जास्तीचं उत्पन्न हे या वर्षी आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी झालं. आणि म्हणून
जर शेतकऱ्याला पाणी दिलं, शेतकऱ्याला वीज दिली, तर आमचा शेतकरी निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्या भूमीमध्ये राब राब राबतो, हाडाचं काळं करतो, रक्ताचं पाणी करतो आणि आमचा शेतकरी शेतमाल पिकवतो. आणि म्हणून त्याला पाणी दिलं पाहिजे, वीज दिली पाहिजे. आता त्याला पाणी देण्याकरता तुम्ही 3000 विहिरींची मागणी केली आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना आजच सांगतो, त्यांनी आराखडा तयार करावा, आमच्याकडे पाठवावा. या विहिरींच्या आराखड्याला निश्चितपणे या ठिकाणी मान्यता देता येईल. सन्माननीय राठोडजी पालकमंत्री महोदय यांनी उमरी धरणाच्या संदर्भातला विषय मांडलाय आणि पाठपुरावा त्याचा करून ती फाईल माझ्याकडे आली आहे. त्यांनी कालच मला सांगितलं, माझ्याकडे कधीच फाईल थांबत नाही. आता आपण दोघेही अधिवेशनाच्या निमित्ताने परवा येतोय, लागलीच ती फाईल मागवू आणि त्या फाईलला देखील त्या ठिकाणी मान्यता देऊ. मला या ठिकाणी आनंद वाटतो. 7-7 हजार विजेचे कनेक्शन शेतकऱ्याला आपण दिले. 2010 पासून जे विजेचे कनेक्शन पेंडिंग होते, एका वर्षामध्ये 2015 साली ते सगळे कनेक्शन आपण दिले. आता हो येत्या 2-3 महिन्यात अशी वेळ आपण आणू की शेतकरी मागेल त्यावेळी त्याला विजेचं कनेक्शन मिळालं पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण करू. मला माहिती आहे समस्या अनेक आहेत. अनेक वर्षापासून आमच्या शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या आवासून त्या ठिकाणी आहेत. पण मला एका गोष्टीचा विश्वास आहे, आई जगदंबेचा आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त झाला, सेवालाल महाराजांचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि आता या शतचंडी यज्ञामुळे या ठिकाणी ज्या प्रकारचं आध्यात्मिक वातावरण तयार होणार आहे, जी ऊर्जा मिळणार आहे, ती ऊर्जा ही आमच्यामध्ये समाविष्ट झाली तर निश्चितपणे येणारं प्रत्येक आव्हान आम्ही पेलून दाखवू आणि या महाराष्ट्राला, या विदर्भाला, या वाशिम जिल्ह्याला, आमच्या शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम आम्ही निश्चितपणे करून दाखवू. हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. बंधू भगिनींनो, हा आपला धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम आहे. फार लांब लचक भाषण करायचं कारण नाही आहे, पण या निमित्ताने आदरणीय रामराव महाराजांना हा विश्वास देतो. महाराज आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. आपल्या आशीर्वादाच्या ताकदीच्या भरोशावर आम्ही निश्चितपणे बंजारा समाजाच्या जीवनामध्ये, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक गुणात्मक परिवर्तन करून दाखवू आणि त्याकरताच आपण सातत्याने आम्हाला आशीर्वाद द्यावा एवढीच आपल्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल. सुभाष